नमस्कार. आजचा विषय खूप सिरियस आहे. सध्या मुंबईमध्ये रायडर्सवर एक्स्ट्रा लाईट्स आणि एक्स्ट्रा फॉग लॅम्पसाठी बॅन लावला जातो. पण माझा एक प्रश्न आहे, एक्स्ट्रा लाईट बॅन करणं हे खरंच एक योग्य निर्णय आहे का? आम्ही फॉग लॅम्प का लावतो? हायवेवरती खूप कमी व्हिजिबिलिटी, प्रत्येक ठिकाणी नसलेले स्ट्रीट लाईट, कंपनी फिटेड जे हेडलाईट आहेत ते प्रॅक्टिकल यूजमध्ये खूप वीक असतात. म्हणजे प्रॉब्लेम आहे व्हिजिबिलिटीचा. कमी व्हिजिबिलिटीचे परिणाम काय होतात? अचानक पॉटहोल दिसत नाही, बाईक डॅमेज होते, ॲक्सिडेंट होतो आणि वर्स्ट केसमध्ये जीवही जाऊ शकतो फक्त एक लाईट नसल्यामुळे. तर या प्रॉब्लेमला सोल्युशन काय? प्रत्येक ठिकाणी स्ट्रीट लाईट लावावा, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. नाहीतर कंपनीकडून चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या दर्जाच्या हेडलाईट प्रोव्हाइड करण्यात याव्या किंवा चंदीगड आणि केरळासारखं सिटीमध्ये लाईट्स कव्हर करण्याचा रूल असतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आम्ही बायकर्स कम्युनिटी एक मॅच्युअर कम्युनिटी आहोत. आम्ही हेल्मेट घालतो, हेल्मेट घालण्यासाठी प्रवृत्त करतो, सेफ्टी गिअर्स वापरण्यासाठी प्रवृत्त करतो आणि रोड सेफ्टी अवेअरनेस पण पसरवतो आणि आम्ही स्वतः रूल्स खूप पाळतो. तर रूल असावेत पण प्रॅक्टिकल असावेत. सेफ्टीसाठी लावलेला लाईट्स हा एक गुन्हा नसावा, सेफ्टी ही एक प्रायोरिटी असावी. यावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.